आयुष्यात पहिल्यांदा आम्ही खटुल्यात बसणार होतो. खटुलं ज्यांना कळालं नाही त्यांना सांगून देतो. आम्ही विमानात बसणार होतो, त्याच्यामुळे खूप जास्त एक्साइटेड होतो. मग आम्ही लवकर आवरलं, मुंबईला पोहोचलो आणि एअरपोर्ट वरती 2 घंटे पहिलेच पोहोचलो, कारण बोर्डिंग पास घ्यायचं होतं. मग आम्ही तिथून बोर्डिंग पास वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर एंट्री गेटकडे जाण्यासाठी निघालो. कपडे पण चेंज करून घेतले. मग आमच्या सामानाची एकदम कसून चेकअप वगैरे झालं आणि आम्हाला मध्ये एंट्री दिली. थोडा अजून रिच फील यावा म्हणून 350 रुपयाची पेस्ट्री देखील घेतली. मग आपल्या विमानापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला एक बस न्यायला आली. मग त्या बसने आम्हाला एकदम विमानाच्या टोकाजवळ आणून सोडलं. आणि जे विमान आपण लहानपणी असं वरतून टाटा बाय बाय म्हणून बघितलं, ते विमान आज आम्ही प्रत्यक्षात जवळून बघितलं. त्याच्यामुळे जरा जास्त एक्साइटेड होतो. उड्या मारत आम्ही विमानामध्ये एंटर झालो. आम्हाला विंडोची सीट भेटली होती, बट विंडो सीट तर आम्हाला भेटलं होतं, बट कोणी बसायचं हे डिसाईड झालं नव्हतं. त्याच्यामुळे अर्धा वेळ आरोही बसणार होती, त्याच्यानंतर मी बसणार होतो. एअर ट्रॅफिक असल्यामुळे विमान आहे ना चक्क 2 तास उडायला लेट झालं होतं. फायनली विमानाने टेक ऑफ केलं आणि डायरेक्ट पोटात गोळा उठला. वरती पोहोचल्यावर विमानातून बाहेर वातावरण बघितलं, इतकं भारी होतं. फायनली विमानाचा आनंद घेत घेत आम्ही चेन्नईला पोहोचलो.